हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मटणाची रेसिपी। मी मटणाचा रस्सा बनवणार आहे। त्याच्यासाठी मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि इकडे खडे मसाले घेतलेले आहेत। तर चला तर आपण बघूया मटणाचा रस्साची रेसिपी। इकडे मी पातेलं गरम करत ठेवले आणि तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया। अद्रक लसूण आणि कांदा, हे व्यवस्थित स्लो फ्लेमवर शिजवून देऊया आपण। आता आपण याच्यामध्ये हळद आणि मसाला टाकूया। आगरी मसाला, आणि गरम मसाला, एक चम्मच धने जिरे पूड। 1 मिनिट मसाला व्यवस्थित परतून घेऊया आणि मटण टाकूया मग याच्यामध्ये। एक बटाटा पण घेतलेला आहे मटणामध्ये टाकायला। बटाटा आणि जे आपण स्वच्छ मटण धुवून घेतलेले त्यात आपण तेलामध्ये सोडूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। बघू शकता किती छान कलर आलाय। आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। मला पातळ रस्सा पाहिजे म्हणून मी जास्त पाणी टाकलेलं आहे। आणि आता हे मटण आपण कुकरमध्ये शिजायला ठेवूया। आता मी वाटण पण आताच टाकणार आहे। मटण शिजता शिजता सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे आणि मटणाला 4 शिट्ट्या घेऊया आपण। बघू शकता मटण तयार आहे। आता मी हे पातेल्यात काढते। बघू शकता मटण तयार आहे। आगरी पद्धतीने बनवलेला मटणाचा रस्सा। हे बघा मटण तयार आहे। या जेवायला। थँक्यू।